तुम्हाला माहीत आहे का, शिमला मिरचीपासून तुम्ही फक्त भाजीच बनवली असेल, पण कधी हा पदार्थ ट्राय केला नसेल तर एकदा करून बघा. तुम्ही शिमला मिरची आणल्याच्यानंतर कधीच भाजी बनवणार नाही. तरीही इथे मी शिमला मिरची घेतली आहे. प्लेटमध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट, खोबरं आणि थोडासा लसूण अगोदर मिक्सरला किंवा उकळीमध्ये बारीक कुटून घ्यायचा. त्यामध्ये थोडासा काळा मसाला, हळद, मीठ आणि गरम मसाला पण घालून घ्यायचा. आता इथे मी शिमला मिरची घेतली आहे, त्याला बारीक बारीक कट करून घ्यायचा आणि मधोमध त्याला थोडासा कट मारायचा. मसाला केला आहे तो सगळा एक एक करून या सगळ्या मिरच्यामध्ये भरून घ्यायचा. आणि आता इथे बेसन पीठ घेतलं आहे. बेसन पिठामध्ये थोडासा ओवा घालायचा, चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर हळद आणि थोडीशी तुम्ही तिखट पण यामध्ये ॲड करू शकता, पण ती मिरची तिखट आहे त्यामुळे ती मी घातलं नाही. एकदम पाणी टाकून याला छान व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं. ज्या पद्धतीने भज्यासाठी बनवलं त्याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. भरून घेतलेली जी शिमला मिरची आहे ती लगेच आपण तेलामध्ये तळून घेण्यासाठी टाकणार आहोत. तेल पण इथे जास्त कडकडीत गरम नको, कमी गरम तेलामध्येच आपल्याला छान व्यवस्थितपणे तळून घ्यायचे. तुम्ही शिमला मिरचीपासून ही भजी एकदा नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. हर हर महादेव.